पोलीस उपनिरीक्षकाचं गावाकडचं घर जाळण्याचा प्रयत्न. मुंबईत कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र राऊळ यांच्या नगर देवळा तालुका पाचोरा येथील राहत्या घराला अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मध्यरात्री घरात असलेल्या त्यांच्या आईच्या सतर्कतेमुळे वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. नगर देवळा येथील राऊळ गल्ली परिसरात पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र राऊळ यांचं कुटुंबीय वास्तव्यास आहे. राऊळ हे मुंबईत कर्तव्यावर असताना त्यांच्या घरी आई नंदकौर राऊळ व बहीण किरण राऊळ या दोघी झोपलेल्या होत्या. शनिवारी मध्यरात्री अचानक पेट्रोल आणि धुराचा तीव्र वास येऊ लागल्याने नंदकौर राऊळ यांना जाग आली. सुरुवातीला विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा त्यांचा संशय होता. मात्र दरवाजाकडे लक्ष केल्यानंतर दरवाजाला लावलेला पडदा जळत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. प्रसंगाचं गांभीर्य ओळखत नंदकौर राऊळ यांनी तात्काळ मुलगी किरण राऊळ हिला उठवलं. दोघांनी धैर्य राखत घरात उपलब्ध असलेल्या पाण्याने आगीवर नियंत्रण मिळवलं. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.